नमस्कार, कपिल रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। गुढीपाडवा स्पेशल थाळीमध्ये जी बटाट्याची भाजी केली आहे त्याची रेसिपी मी आता दाखवते। त्या भाजीसाठी मी इथे 3 टेबलस्पून तेल घेतलंय। ते तेल कढल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घालायचे। त्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं ठेचून घालायचे आणि ते परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घालायच्या। त्या मिरच्या सुद्धा परतून घ्यायच्या। त्या परतून घेतल्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालून व्यवस्थित परतून घ्यायचे। कढीपत्त्याची पानं परतून झाल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो त्या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे। हळद घालून परत परतवून घ्यायचे आपल्याला आणि नंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे। मी इथे 4 उकडलेले बटाटे घेतले, ते असे बारीक फोडी करून घेतले। ते बटाटे फोडणीमध्ये टाकायचे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे, जेणेकरून त्या बटाट्यांना फोडणी लागली पाहिजे। आणि फोडणीमध्ये बटाटे परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे। मीठ घालून सुद्धा बटाटे एकत्र करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आणि ते बटाटे मिक्स करून घेतल्यानंतर त्यावरती कोथिंबीर घालायची आणि 1 ते 1.5 चमचा ओलं खोबरं किसलेलं घालायचे आणि ते सगळं घालून झाल्यानंतर भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे। त्याला खोबरं कोथिंबीर व्यवस्थित लागलं पाहिजे। एवढं सगळं झाल्यानंतर झाकण ठेवून 1-5 मिनिटासाठी भाजीला वाफ येऊ द्यायची। 5 मिनिटानंतर पहा, आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। चला, मी आता बटाट्याची भाजी सर्व करायला घेते। गुढीपाडवा स्पेशल थाळीची रेसिपी मी आधी अपलोड केली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।